सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये शिवयोग समाधी सोहळ्याचा 837वा समाधी सोहळा आज मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। सकाळी 7 वाजल्यापासून लिंगास रुद्राभिषेक व लिंगाष्टक बिल्वार्चना करण्यात आली। या प्रसंगी सोलापुरातील अनेक पुरोहित मंडळी व सोलापुरातील भजनी मंडळ तसंच पुजारी हब्बू मंडळी उपस्थित होते। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय च्या जयघोषानं सिद्धेश्वर मंदिर तसंच योग समाधी परिसर भक्तिमय वातावरणात फुलून गेला होता। मी गुरुराज महेश हब्बू वंश परंपरागत श्री सिद्धरामेश्वर मंदिर पुजारी आहे। आज सिद्धरामेश्वरांचे 837वे शिवयोग समाधी दिवस आहे। आजच्या दिवशी म्हणजे पाडव्यापासून 5व्या तिथीला पंचमी तिथीला सिद्धरामेश्वरांनी त्यांचे गुरु श्रीशैल मल्लिकार्जुनांच्या साक्षीने त्यांच्या आशीर्वादाने या स्थानावरती त्यांच्या कार्यमानात म्हणजे 101 वर्षाचे त्यांचा जो कार्यमान होता त्याच्यात दुसऱ्यांदा शिवयोग समाधी घेतली होती। एक वयाच्या पहिली समाधी त्यांनी वयाच्या 40व्या वर्षी असं 25 वर्षापर्यंत म्हणजे 65व्या वर्षापर्यंत समाधी घेऊन दुसरी शिवयोग समाधी त्यांनी वयाच्या 101व्या वर्षी घेतली होती। श्रीशैल मल्लिकार्जुनांना साक्षी ठेवून त्यांना गुरु मानून घेतलेली ती समाधी आहे। त्या निमित्ताने आज सिद्धरामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम होत असतात, ज्यात सकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत सिद्धरामेश्वरांच्या शिवयोग समाधीस रुद्राभिषेक 108 नामावळी पठण व योग मज्जनाभिषेक व महाआरती असतो। त्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या गादीस गर्भमंदिरातील गादीस रुद्राभिषेक शिवयोग रुद्राभिषेक 108 नामावळी व महाआरती असतो। हे सगळे या सगळ्यानंतर भक्तांना व सेवेकरींना सिद्धरामेश्वर मंदिरातच प्रसादाचा आयोजन असतो। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता शिवयोग समाधीस पुन्हा दीपोत्सवाचा कार्यक्रम असतो। दीपोत्सवानंतर आज सोमवार निमित्त सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीस व गर्भ मंदिरास पालखी प्रदक्षिणा करून पुन्हा एकदा गर्भ मंदिरात 10:30 ते 11:30 वाजेपर्यंत रुद्राभिषेक महाआरती करून मंदिर रात्री 11:30 वाजता दर्शनासाठी बंद केला जातो। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।